शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य ठरवण्याचा संपूर्ण जो लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार आहे तो मी माझ्याजवळ घेणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 2029ची जी काही निवडणूक असेल तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ठरवताना माझी भूमिका सिंहाचा वाटा असेल. या ठिकाणी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, आमचे मित्र मिकीभाईंच्या माध्यमातून ग्वाही देतो, कारण मी अजूनही लोकांना जागृत करतो आहे. जसं पुणे शहरामध्ये त्यावेळेला महात्माजी फुले आणि सावित्रीमाईनं स्वतःचा वाडा दिला आणि तिच्या अंगावरती शेण टाकलं गेलं, तर माझी मतं मला कमी पडायचं कारण तेच आहे की लोक जागृत नाहीत झाली. पुन्हा एकदा वेगळ्या पारतंत्र्यामध्ये आहेत. कुणाचे चमचे, कुणाचे कुत्रे, हे झाकून, ह्याचं बघ झाकून, त्याचं बघ वाकून, असं प्रकरणं जे चाललेलं आहेत. त्यामुळं माझ्या महाराष्ट्राची अस्मिता ही 100% धोक्यात आहे. आणि महाराष्ट्र धर्मासाठी माझ्या पद्धतीनं जो काही राजधर्म मला खेळता येईल तो वापरून मी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीनं माझी वाटचाल पुढं ठेवतो आहे. आणि लोकांना मतदानाचं महत्त्व आणि लोकशाहीचं महत्त्व पटवून देण्याचा कार्यक्रम मी माझ्या हाती घेतलेला आहे. चॅलेंज केलं पाहिजे ना, कारण शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. ज्या दिवशी माझा त्या ठिकाणी शपथविधी होईल ॲज अ चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, त्या दिवशी तुमचं स्वप्न आहे काम अँड क्लेवर ऑन दॅट डे पर्टिक्युलर वेन आय विल बी द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. म्हणजे हे स्वप्न आहे का तुम्ही कधी झोपताना बघितलं की उठल्या? उगवत्या डोळ्यांनी बघितलंय, म्हणून तर नोकरी सोडली, म्हणून तर निवडणुका लढतोय, म्हणून तर स्वतःच्या खिशातले पैसे घालतोय. तेच मी म्हटलं की किती पैसे खर्चले असे तुम्ही आतापर्यंत? ₹100 गेले की डिपॉझिटला. नाही ते सांगू, कुठून येतात हे पैसे सगळे तुमच्याकडे? मी काय दरोडे घालतो का?